श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप्ससहित आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. प्रसारित करत आहोत कार्यक्रम सहज संवाद. सहज संवाद. श्रोतेहो नमस्कार. सहज संवाद या कार्यक्रमात आज आपल्यासोबत मी दिनेश अडावतकर. श्रोतेहो, जेव्हा मनाच्या तारा जुळतात तेव्हा संवाद होतो. या तारा झंकारतात तेव्हा तो सहज संवाद होतो. आणि जेव्हा डॉक्टर विठ्ठल कामत यांच्यासारखं व्यक्तिमत्व आपल्याशी संवाद करण्यासाठी समोर असतं तेव्हा हा सहज संवाद सुंदरही होतो. सर, आपलं मनपूर्वक स्वागत आहे कार्यक्रमात. धन्यवाद. आणि आज या सहज संवादामध्ये हा संवाद अधिक सुंदर करण्यासाठी डॉक्टर विठ्ठल कामत आपल्यासोबत आहेत. डॉक्टर विठ्ठल इंदिरा व्यंकटेश कामत एक हॉटेल व्यावसायिक, पर्यावरणप्रेमी, पुरातन वस्तुसंग्राहक, शिक्षण प्रसारक, कराटेपटू, प्रेरणादायी वक्ते आणि आधुनिक श्रावणबाळ असंही ते स्वतःला म्हणवतात. अशा अनेक पैलूंनी युक्त अशी अनुभवसंपन्न बहुस्पर्शी व्यक्ती म्हणजे डॉक्टर विठ्ठल कामत. कामत सर, आपलं पुन्हा एकदा श्रोत्यांच्या वतीने, आकाशवाणीच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. आणि आकाशवाणी लवकरच शताब्दी वर्षामध्ये पदार्पण करते. त्या पार्श्वभूमीवर हा नव्याने सुरू करण्यात आलेला कार्यक्रम आणि त्यात तुमची ही मुलाखत होती. खूप छान योग आज जमून आलेला आहे. आज सर्वप्रथम माझ्या सर्व श्रोत्यांना आणि इडली खाणाऱ्या माझ्या मित्रांना माझा नमस्कार. आज आणि एक गोष्ट आहे, आज पुलंची पुण्यतिथी आहे. आणि पु ल साहेबांशी माझं पुष्कळदा सुनीतीताई आणि त्यांचा भेट झाली, बोलणं झालं. मला त्यांचे जे विनोद ह्याला आवडायचे कारण त्यावेळच्या परिस्थितीला धरून असायचे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यावेळी जी स्थिती आहे त्याला गिफ्ट ऑफ कॅप ही जी म्हणतात ते फार महत्त्वाचं आहे. समयसूचकता. आणि आज जे आपण नाव ठेवलं आहे सहज संवाद, खरं अतिशय समप्रक नाव आहे, योग्य नाव आहे. त्याला बातचीत म्हणतात. आणि बात हीरा होती है, बात मोती होती है, बात लाखों की लाज होती है. बात हीरा होती है, बात मोती होती है, बात लाखों की लाज होती है. बात हर बात को नहीं कहते, बात मुश्किल से बात होती है. क्या बात है. अभी ये मुश्किल वाली बात आपके साथ बैठे तो एकदम सहजपणे आपण बोलत जाऊ. चला. आणि हा सहज संवाद सुंदरही होणार आहे तुमच्यामुळे, कारण इतक्या आठवणी तुमच्याकडे आहेत, इतका अनुभव आहे आणि इतक्या व्यक्तींना तुम्ही भेटलेले आहात. आता पुलंचा तुम्ही उल्लेख केलात, तर पुलंशी कधी प्रत्यक्ष भेट झाली होती का? पुलंशी एकदा नाही, पुष्कळदा भेट झाली. पवार साहेबांचे लहान भाऊ आहेत, त्यांचा सकाळ न्यूजपेपर होता. ते माझ्याकडे नेहमी यायचे. तर त्यांना माझा बटाटवडा विठ्ठल वडा, तो विठ्ठल का झाला तर वड्याला ठ लावला, 2 वड्यांना तर एक विठ्ठल होतो. कळलं का? त्यामुळे तो विकायचा. त्याच्याबरोबर जी चटणी असायची ती फार सुंदर चटणी. आणि हे माझ्या वर्गातल्या एका मित्राने, तुला कधी बनवता येणार नाही. आमच्या वेळी साहेब, आज पण काही आईवडील निगेटिव्ह मोटिवेशन वापरतात, पण आजच्या मुलांना ते पचत नाही. पण मला माझे वडील म्हणत होते, तुमच्याने कधी हे होणार नाही. माझ्या बहिणीला म्हणायचे, ती पण फार तिने प्रगती केली. आणि मला म्हणायचे, एक दिवशी मी धन्य झालो की सिंगापूरमध्ये मला म्हणाले, जे मी जन्मात करू शकलो नसतो ते तू ऑर्किड हॉटेल करून शक्य केलं आहेस. वा. असं आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह निगेटिव्ह जरी कोणी बोललात ना, तर मी त्यांना एवढंच सांगू शकतो की बाळा, त्याचा तो निगेटिव्ह बोला, तुम्ही त्याचा पॉझिटिव्ह करून आपल्याला वापरून घ्यायचं. पाणी समजा हात धुवायला पाणी दिलं तर ते झाडांना घालता येतं, झाडं फुलं फुलतील. तसं आहे. नक्कीच. कामत साहेब, पु ल म्हणजे महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व, आणि तुम्ही सुद्धा असंच बहुआयामी म्हणून ओळखले जाता. तर तुमची मुख्य ओळख इडली, मगाशी तुम्ही उल्लेख केलात. हो. तर ही इडली तुमच्या आयुष्यात कशी आली, कधी आली? माझी आई सर्वात चांगली इडली बनवायची. त्यामुळे ती खायला आमच्या शेजारी चंद्रचूड साहेब राहायचे, YV यशवंतराव चंद्रचूड. नंतर दुसरे लोकूर साहेब राहायचे, पद्मा लोकूरांचे मिस्टर आणि पद्मा लोकूर.
डॉक्टर करंडे, या सगळ्या आमच्या घरी संडेला खायला यायचे. आणि माझ्या आईला ते आले नाहीत तर म्हणा, अरे आज आले नाही, काय झालं त्यांना. त्याप्रमाणे सॅटर्डे संडे आणि सुट्टीच्या दिवशी गणेश प्रासाद नाना ट्रान्सलेटर रोडवर आहे तिथे यायचे. आणि मग त्यासाठी आई 2-3 वेगवेगळ्या चटण्या बनवायचे. आणि त्या पद्मालोकूर तर सांगून द्यायचं, पुढच्या आठवड्यात मला हे पाहिजे, कामतबाई ते फार चांगलं केलं होतं तुम्ही. तर ती आमची आई आणि एक करायची. मला जे ऑर्किडची जी कल्पना जी सुचली, रिड्यूस रियूज रिसायकल. लक्षात ठेवा श्रोते हो, की पैसे नसेल ना तर आयडिया इज युअर करन्सी. तुमच्या आयडियाला तुम्ही करन्सी म्हणून वापरा. कसं तर मी जे मुंबईमध्ये बेराम कॉन्ट्रॅक्टरच्या मिसेस फरजाना कॉन्ट्रॅक्टरने वॉर ऑफ शेफ्स नावाची एक स्पर्धा ठेवली होती, की शेफ जे आहेत त्यांची स्पर्धा. तर त्यामध्ये बिर्याणीवाले जाफरबाई होते, नेल्सन वँग होते, नंतर 2 आणि प्रोफेशनल कुक होते आणि मी एकटाच होतो. 5 जण आम्ही होतो आणि ही स्पर्धा मी जिंकलो. आणि मी माझ्या माणसांना सांगितलं ही स्पर्धा आपण जिंकणारच. माझी आई कलिंगडाच्या सालीचे डोसे बनवायचे. म्हणजे काही साल पण वेस्ट गेली नाही पाहिजे, ती पांढरी साल. आणि मी सांगतो, आज मी गेल्या आठवड्यात 74 वर्ष, पण मी डोंगर चढून गेलो. ते महत्त्व आहे त्या सालीला. काय साहेब, की तुमचे बोन्स हे जर परफेक्ट लहानात असताना चांगले झाले तर मग एंडपर्यंत ते चालतात आणि तुम्ही टिकून ठेवायला पाहिजे. तर मी ते डोसे केले आणि विद्याला बसवलं होतं. म्हटलं ये तू, कारण बायकोला विद्याला बाजूला बसवलं, तुला श्रीमंत भिकारी दाखवतो. तर ती म्हणाली असे कसे, हा प्रोग्राम जो ठेवला होता हा फक्त 100 बायकांसाठी, श्रीमंत बायकांसाठी. आणि ज्यांचे हजबंड इथे चेंबर ऑफ कॉमर्सचे वरती आहेत ते सगळे आले होते. सगळे हाय पोस्ट, सगळे हाय पोस्ट नाही, श्रीमंत गणतीच नव्हती. त्या दिवशी तिथे अर्ध्या गाड्या मर्सिडीजच होत्या. झालं तर माझी बायको मला म्हणाली, तुम्ही कसं जिंकणार. म्हटलं थांब तर बघतं खरं. मी लिहिलं, आय एम गोइंग टू मेक वॉटरमेलन डोसा. आणि कलिंगडाचा डोसा केला. त्याला वेगळी चटणी घेतली. ती चटणीमध्ये मी गूळ पण घातला. आणि खरं सांगायचं म्हणजे आपल्याकडे जे आपण जर्दाळू खातो तर जर्दाळू वाटून केला. कोणाला माहिती नाही की काय केलं. आणि ती चटणी आणि त्याच्यावरती लहानसा डोसा गोल. एक खाऊन बाई लगेच लाईनीत उभी. तर दुसरी म्हणतं, प्रमिला वाय आर यू स्टँडिंग, यू ऑलरेडी हॅड 1. नो बट दिस इज मिनिमम 2 to 3 यू शुड हॅव. ते ऐकून विद्या खुश झाली. मला म्हणाली काय तुम्ही केलं. ती आई जे बनवायची तीच पद्धत मी वापरली. सी, हे तुम्हाला शिकण्यासाठी कुठलीही गोष्ट अनुकरण करण्यासाठी पण ऑब्झर्वेशन चांगलं पाहिजे. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही ना डोळे आणि कान नेहमी उघडे ठेवा. तुम्हाला ज्या वस्तू करायच्या असतील, हे कुठलीही असू दे, हे शिक्षण इलेक्ट्रॉनिक असू दे, इलेक्ट्रिकल असू दे, पाकशास्त्र असू दे, संगीत असू दे, कुठे घेतात, श्वास कधी घेतात, श्वास कधी सोडतात, हे फार महत्त्वाचं असतं. तसं मीठ कधी घालतात, कारण भाजी मी आमची ती पनवेलला माझी मैत्रीण आहे मंजरी म्हणून, तिची आई, तिने मला अंबाडीची भाजी दिली. मी दुसऱ्याच्या बाजारात जाऊन अंबाडी आणली, तिला ऑर्किडमध्ये आणलं आणि तिच्याकडनं करून घेतली. आणि जेव्हा स्टाफने खाल्ली, सगळे म्हणाले सर ये वापस बनाओ, बहुत अच्छा आहे. क्या बात आहे. एक तर काय खायला रुचकर, दुसरं महत्त्वाचं म्हणजे काय ग्रीन पोषक, आणि तिसरं ग्रीन वस्तू तुम्ही बघता. आमचं रेस्टॉरंटचं तर नावच इकोटेरी आहे. तर ते अशा बायकांना मी घेऊन येतो आणि त्यांना त्यांच्याकडे करवतो. एक दिवस राहायला देतो 5 स्टारमध्ये आणि परत घरी सोडतो. असं केल्यामुळे आपल्या ज्या लोप पावणाऱ्या ज्या पदार्थ आहेत ते लोप नाही पावणार, ते राहतील. आणि ते ठेवण्याचं माझं कर्तव्य आहे, कारण मी हॉटेलवाला आहे, रेस्टॉरंटवाला आहे. आणि इडलीच्या बाबतीत असं म्हटलं जातं की AI, ज्याचा हल्ली खूप बोलबाला आहे सध्याच्या जमान्यात, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. पण तुमच्या दृष्टीने AI तुम्ही खूप वर्षापूर्वीच सुरू केलंय. ए म्हणजे आई आणि आय म्हणजे इडली. हो, खरोखर बरोबर बोललात. हे तुमचं ऑब्झर्वेशन आहे. वा, व्हेरी गुड. माझं काय साहेब, माझी आई ज्या पद्धतीने एक वस्तू बनवायची, ती बनवताना गाणं गात
म्हणजे ती मराठी, कन्नड, कोकणी आणि इंग्लिश हे 4 बोलायचे. तर ती मराठीमध्ये पण फार सुंदर, नाच रे मोरा आंब्याच्या वनात, आणि तिथपर्यंत ते मिरची ऐकतोय आणि हाताने करायची. तर मी तिला एकदा विचारलं, तू असं, ते म्हणाले, बाळा हाताने केले ना तर फार चांगले होते. मशीनमध्ये काय होतं, असं ब्लेड जी असते ती मिरची कट करते आणि त्यामुळे त्याचा स्वाद येत नाही. ही मिरची दाबली जाते, कट होत नाही, आणि त्यामुळे तो स्वाद येतो. त्यामुळे तुम्ही जर रोड साईडवरती, गावावरती जर खाल्लं आणि जर वाटायचं असेल तर त्याची चटणी चांगली होणार. हा एक इडलीच्या बाबतीत ते काय आहे? इडलीच्या बाबतीत साहेब काय, तांदूळ पहिले स्वच्छ धुतले पाहिजेत, आणि इडलीमध्ये 75% राईस आणि उडदाची डाळ एक डबल हत्ती नावाची मिळते. ती जर तुम्ही 4-5 वेळा धुवून व्यवस्थित घातली आणि त्याचं वाटण केलं तर ते एकजीव होतं. आणि पर्पोरेशन म्हणजे ज्याच्यात होल, जसं स्पंज तसं पर्पोरेशन होणंच असतं. आणि कधीही इडली पिठामध्ये सोडा घालू नये. सोडा हा आरोग्याला पण चांगला नाही, आणि दुसरं सोड्याने पोट फुगतं, आणि तुम्हाला सोडा जास्त खाल्ल्यावरती 10 वर्ष कंटिन्युअस खाल्ला तर तुमचा हात हलतो, आणि तो हात हलल्यावरती माणसाला शेवटी वयाच्या शेवटी पार्किन्सन वगैरे झाला तर त्याचं मेन कारण सोडा. त्यामुळे एअरेटेड ड्रिंक जन्मात पिऊ नका, पण प्या, पण ते पण साखर कमी घालून, थोडंसं मीठ घालून, सैदव घालून, तर तुमची तब्येत फर्स्ट क्लास राहील. मी आजपर्यंत एअरेटेड वॉटर प्यालंच नाही कधी. अच्छा, कधीच नाही. विठ्ठलजी, कुठलाही व्यवसाय किंवा उद्योग म्हटलं की त्याच्यामध्ये नफा हा एक खूप महत्त्वाचा घटक असतो. पण तुम्ही इतकी वर्ष या व्यवसायामध्ये आहात, नफा हा एक वेगळी गोष्ट आहे, पण ग्राहकाचं समाधान, त्याला आनंद मिळवून देणं, मगाशी तुम्ही जी उदाहरणं सांगितलीत की दाद देणं, एखाद्या पदार्थाला दाद देणं आणि तो पदार्थ आपल्याकडे उपलब्ध करून देणं ग्राहकांना, हे सगळं कसं तुम्ही संतुलन साधता? हे मी आईवडिलांना, आणि त्याच्याबरोबर पर्यावरणाचं भान हे महत्त्वाचं. पर्यावरणावर येतोच मी, पण मी ह्या तिन्ही गोष्टी आईवडिलांकडनं शिकलो. झालं काय की माझ्या वडिलांना गिरायकाने नाराज होऊ नये ही त्यांची पहिली अट होती स्टाफ. तर त्याच्यावर एक चांगला शेर आहे, मौत के बाद याद आ रहा है कोई, मौत के बाद याद आ रहा है कोई, मेरी कब्र से मिट्टी उठा रहा है कोई, या खुदा 2 पल की जिंदगी दे दे मुझे, मेरे दुकान से नाराज होके जा रहा है कोई. तेव्हा माझ्या दुकानातनं जर कोणी नाराज होऊन गेला तर मी कबरीतनं पण बाहेर येईन, किंवा मी राखेतनं पण परत जन्म घेईन आणि त्याला खुश करीन. वडिलांचे बिद्धवाक्य होतं. आणि त्यामुळे आज कामत हॉटेलमध्ये आणि ऑर्किडमध्ये वर्ल्डमधले सर्वात हायेस्ट रिपीटेड कस्टमर आहे. सगळ्यात जास्त रिपीटेड कस्टमर आमचे फोर्ट जाधवगड नावाचं, हे जे जुनं गडी होती त्याला आम्ही जाधवगडी केली, आणि त्याला पुण्याला रिपीटेड कस्टमर इज हायेस्ट इन इंडिया. तर त्या तुमचं कसब काय असतं, रिपीटेड कस्टमर आला ना साहेब तर तो तुमचा हितचिंतक बनून सगळ्यांना सांगतो. तुम्हाला ॲडव्हर्टाईज करायची जरूरत नाही, आणि तुम्ही स्वतःची ॲडव्हर्टाईज केली ना ती एकदा किंवा 2दा ऐकली आणि वाचली जाते, पण गिरायकाने केले तर 40 वेळा होते. इट इज मल्टी इको. त्यामुळे गिरायकाला करू द्या, गिरायकाला खुश ठेवा, आणि एक खुश झालेला आपल्या फॅमिलीला, मित्रांना, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनोळखी माणसांना घेऊन येतो. पण जे नव्याने व्यवसाय सुरू करू इच्छितात, हो, त्यांनी मुळात ग्राहकांना आकर्षित कशा प्रकारे करून घ्यावं, कारण तुम्ही अशी काही टेक्निक्स खूप छान वापरली आहेत, त्याचा उल्लेख तुमच्या पुस्तकांमध्ये आहे. हो, मी जेव्हा वापीचं हॉटेल करत होतो तेव्हा मला फार मोठी चॅलेंज होती. तर ते हॉटेल एका मुंबईच्या 5 स्टारचं होतं, चाललं नाही, आणि मला ते 4 स्टार हॉटेल पटकन रेस्टॉरंटमधनं हॉटेलमध्ये जाण्याची इच्छा होती. 4 स्टार हॉटेल मी कधी केलं नव्हतं, स्विमिंग पूल नव्हता आपला, आणि लोक आम्हाला खरं हिणवत होती की तुम्ही काय करणार. आणि मला तर एका बिल्डरने मुंबईच्या सांगितलं की तुझे वडील धोतर घालतात, शर्ट घेतात, चपला घालतात, ते कधी 5 स्टार हॉटेलचे मालक होऊ शकत नाही. आज माझ्याकडे किती आहेत, बोटावर मोजता येत नाही एवढी आहे. आणि त्याच्या 5 स्टारचा मी कन्सल्टंट होतो, त्याने मला भरभक्कम फी दिली त्याची, आणि 2 हॉटेल करून घेतली. मला नेहमी म्हणायचा आता नाही आहे कि मैंने गलती किया यार, ऐसा कपड़े में अभी कुछ नहीं होता है. एकेकाळची फ्रेज होती,
मॅन ड्रेस अँड ॲड्रेस इज इम्पॉर्टंट. आज नाही, आज युअर प्रॉडक्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट. पण प्रॉडक्टबरोबर प्रेझेंटेशन चांगलं लागतं, पॅकेजिंग चांगलं लागतं, पब्लिसिटी चांगली लागते, अँड मोस्ट इम्पॉर्टंट पीपल. आमच्याकडे जवळजवळ 4,500 लोक काम करतात, पण ते सगळे माझे पार्टनरच आहेत. त्यामुळे मी जे आई वडिलांनी शिकवलं, तुम्ही म्हणता, माझी आई कोणाशी बोलताना अरे बाळा तू कसा आहे रे असं बोलायची, प्रेमाने, अतिशय प्रेमाने, पण आपुलकीने, दांभिक नाही. नाहीतर पंजाबी लोक अरे तुझी मेरा दोस्त आहे, दोस्त म्हणून गेला का मग 2 शिव्या चालू, असं नाही. माणसाने प्रामाणिक राहावं स्वतःबरोबर आणि दुसऱ्यांबरोबर. तुम्ही तिथे हॉटेल सुरू केलं हो. सुरुवातीला तिथे केलं तर मी त्यावेळेस काय बरोबर केलं आहे. होतं? काय होतं, ते लोक थांबत नव्हते आणि कामत नावाचा ब्रँड तिथे गुजरातमध्ये माहित नवीन नव्हता. होता, कोणालाच माहिती नव्हता. तर मी काय केलं, माझ्या 8-10 मित्रांकडनं गाड्या मागून आणल्या आणि मग वडील माझे रागावले, काय करतोय तू, 2 गाड्या यांच्या घेतल्या आणि त्या अशा पार्क केल्या की तिथे बघून लोक आतमध्ये गर्दी बघून आतमध्ये यायची. गाड्या नुसत्याच नाही, park करून ठेवल्या. पार्क करून त्या ज्या पार्क नुसत्या केल्या होत्या, पण ज्यांची यायची त्याला मी ते जर्मनीला एक रेस्टॉरंट बनवलं होतं, तिकडनं वायपर आणलं होतं ते पूर्ण, तर साफ करून द्यायचं. आणि ज्यांना साफ करून दिल्यावरती दुसरे गिराईक खायचं नसलं तरी तो यायचा. मग आमची आयडिया काय, साहेब तुम्ही फक्त चहा पिऊन घ्या, तेवढ्यात मी क्लीन करून देतो. बरं, चहाला आला, सेल्स इज अगेन सजेस्टिव्ह. सजेस्टिव्ह म्हणजे काय, सर नुसता एक गरम वडा आणू, दोघे आहेत ना तुम्ही, सर 1 प्लेट आणतो, अर्धा खा. मग मनुष्य तयार होतो. आणि माझा विठ्ठल वडा म्हणजे काय, मग तो अर्धा खाल्ल्यावर तो म्हणतो और 1 प्लेट लाव. दुसरा खाल्ल्यावरती तो हळूच विचारतो, साहेब कुठे चाललात तुम्ही? तो म्हणाला मी बलसाडला चाललो, इकडनं 20 किलोमीटर. मग त्यांच्यासाठी काय, अच्छा 4 प्लेट बांधून दे. म्हणजे 8 प्लेट वडा विकला गेला क्या बात आणि ती गाडी थांबवल्यामुळे. म्हणजे अशी काही छोटी छोटी जी तंत्र असतात. पुष्कळ तंत्र. का तुम्हाला सांगतो, तंत्र हा मंत्र असतो. तुम्हाला तंत्र त्यांच्या अंगात भिनवावं लागतो, त्याला टोचावं लागतो. आणि कस्टमरला म्हणजे आमच्याकडे काय, आम्ही वेटरना मुभा देतो की त्याला सांगायला की साहेब तुम्हाला आवडलं नाही तर मी पैसे घेणार नाही. जेव्हा असं बोलतात तेव्हा तो मनुष्य बनतो की नाही बाबा मला खाल्लंच पाहिजे यांचं, का बघतो काय म्हणून. आणि नंतर वेटरला 10 रुपये जास्त टिप देऊन जातो. त्यामुळे आमचा वेटर हा आमचा सेल्समन आहे. आणि जेव्हा तुमचा वेटर सेल्समन होतो, पण त्याच्या आधी तेव्हा तो गिराईक परत येतो, सर आपका फेवरेट वडा लावून, ते त्याच्या 3 मित्रांसमोर त्याची वट होते, तेव्हा ते परत तिथेच येतो. ओळख. आणि हा जो आत्मविश्वास आहे उद्योजकापाशी असावा लागतो की जर माझा पदार्थ किंवा माझं प्रॉडक्ट तुम्हाला आवडलं नाही तर पैसे परत देईन, हे सांगण्याचा आत्मविश्वास खूप महत्वाचा आहे. साहेब हा आत्मविश्वास ह्यापेक्षा महत्वाचं काय, तुमचं बेंचमार्किंग महत्वाचं आहे. माझी चटणी सेम आणि माझा वडा, तर ते ह्या इडली, ह्या गोष्टी ना जगभर, मी मेक्सिकोमध्ये इथे जगात मी जवळजवळ 636 हॉटेल ॲज अ कन्सल्टंट, ॲज अ ओनर, ॲज अ ऑपरेटर मी केली. त्याच्यामध्ये प्रत्येककडे आता मी लहान तिथे खाता येत नव्हती लोकांना, मी बटन इडली नाव दिलं. काय, मटन नाही बटन इडली. आणि त्या बटन इडलीला त्यांचं सॉस लावून त्यांना फ्राय करून दिली. म्हणजे असं व्हेरी नाईस, व्हॉट इज इट, इट्स राईस, ओ व्हेरी नाईस, ओ व्हेरी गुड, असं. त्यामुळे तुमच्या हातात कला पाहिजे, तुमच्या कल्पना शक्ती ही फार मोठी शक्ती आहे नक्कीच बिझनेससाठी. विठ्ठलजी, उद्योगामध्ये व्यवसायामध्ये जे यशस्वी होतात त्यांच्याबद्दल असं म्हटलं जातं की त्यांचं लक खूप चांगलं आहे किंवा त्यांना दैवाची साथ मिळाली, योग चांगला आला वगैरे वगैरे. तर याचं किती महत्व आहे यशामध्ये? आय बिलीव्ह इन लक. आय बिलीव्ह इन लक अँड द हार्डर आय वर्क मोर लकी आय बिकम. क्या बात आहे. तर तुम्हाला जर यशस्वी व्हायचं आहे तर तुमच्या घामाला तुमचं परफ्यूम समजा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे एखादा गुरु निवडून त्याला तो धंदा करण्याआधी विचारणं. दुसरं स्वॉट ॲनालिसिस करणं. तुमची स्वतःची एस स्ट्रेंथ, डब्ल्यू विकनेस, ओ अपॉर्च्युनिटी ही काय आहे आणि टी इज थ्रेट हे काय आहे बघून घ्या. मी जगातली फेल झालेली सगळी हॉटेल यशस्वी करू शकलो, रेस्टॉरंट यशस्वी करू शकलो. उलन बातोर म्हणून एक जागा मला माहितीच नाही. माझे जे मित्र होते ते तिकडचे मंगोलियाचे, ते
गव्हर्नमेंटने भारतीय गव्हर्नमेंटने त्यांना तिथे कौन्सिल जनरल केलं होतं. बरं. तर त्यांनी मंगोलियाच्या डेप्युटी प्राईम मिनिस्टरला सांगितलं एकच मनुष्य मिळवतो जगात तुझं हॉटेल सक्सेस करून देईल. आणि मी गेलो. चायना थ्रू जावं लागतं, जाणं डिफिकल्ट आहे. आणि ते मी एवढं सक्सेस केलं. काय आहे की तिथे पण आज सुरुवात काय केली, पहिली गोष्ट म्हणजे तर आमचे जे जेवण आहे पहिले एक रेस्टॉरंट केलं इंडियन. आणि सेम तुम्ही सांगितल्यासारखं इफ यू डोंट लाईक इट यू डोंट पे. हां 7 दिवसात पे नाही, ॲडव्हान्स पैसे आले की आमचं कर. हां दॅट इज इट. म्हणजे काय दुनिया झुकती आहे, झुकाने वाला चाहिए. खरं आहे. आणि आता तुम्ही उल्लेख केला तर परदेशामध्ये पण सर मी जपानला यशस्वी प्रयोग केलेत. आणि पुष्कळ. मुख्य म्हणजे इडली या भारतीय पदार्थाला तुम्ही जी प्रतिष्ठा मिळवून दिलीत हो ते खूप महत्वाचं काम केलं. ते कसं केलं? महत्त्वाचं म्हणजे व्हॉट यू नो बेस्ट दॅट यू टेक इट फर्स्ट. आणि मग त्याच्यामध्ये चिकन इडली पण केली, त्यामध्ये पोटॅटो इडली पण केली, अंडा इडली एग इडली पण केली. एक्सटेन्शन हे जेव्हा तुमचं बेस परफेक्ट असेल तसं ज्याला जे आवडतं ते देऊन इडली. आता इडलीमध्ये पण प्रकार वेगवेगळे केले. आता आम्ही ऑर्किडमध्ये विंध्याजला आम्ही याची मिलेटची इडली करतो आणि बाकी 4 वेगळ्या हळदीच्या पानामध्ये इडली करतो. त्या सुगंध घेऊन मनुष्य खुश होतो. मला बोलवतो मनुष्य, अरे इधर आओ. एकाने तर माझा हात म्हटलं मेरा नाही शेफ को आलो. म्हटलं नाही पहिले आपका करायगा. क्यों? मेरा माँ ऐसा ही बनाता था. एखाद्याला त्याच्या जुन्या गतवैभवाची किंवा गत खाल्लेल्या पदार्थाची किंवा सगळ्यात महत्त्वाचा त्याच्या आईवडिलांची आठवण येणं खाताना हे अच्युत आनंद आहे. वाह वाह क्या बात आहे. म्हणजे त्याच्यापेक्षा माझी एक स्टोरी तुम्हाला सांगतो. सोपं सूत्र तुम्ही सांगितलं. हो साहेब, पण मला सौदी अरेबियामध्ये हॉटेलसाठी बोलवलं होतं. आणि मी ज्या माणसाने बोलवलं तो तिकडचा नंबर 2 श्रीमंत मनुष्य होता. तर त्याला मला यांनी तो दुंबा आणला. दुंबा म्हणजे मोठा हे असतो. तर मी ते खाल्लं नाही. मी म्हटलं नाही, मी इकडे कॅन्टीनमध्ये जेवतो. कॅन्टीनमध्ये म्हणून गेलं तर कॅन्टीनच्या शेजारी आणि एक कॅन्टीन एका माणसाचं होतं. तो कर्नाटकचा होता. मी त्याला म्हटलं अरे फिश करी राईस आणि काय हे देशील? करतो म्हणाला. आणि त्याने जो फिश करी केली होती जशी माझी आजी बनवायची, तर मी त्याचा हात असं केलं आणि त्याला 20 दिराम टिप दिली. जेवण 5 दिरामचं. तर तो म्हणाला मला नको साहेब हे पैसे. म्हटलं का? तर तो कन्नडामध्ये म्हणाला मी साहेब 10-11 भाषा चांगल्या बोलतो, तर त्यामुळे त्याची भाषा नमगे बेडा मला नको. मी म्हटलं अरे का? मला झाला माझा विजा, मला जाता येणार नाही, राहता नाही, मला विजा एक्सटेन्शन मिळत नाही, करून देतो म्हटलं. मी त्या माणसाला सांगितलं हे माझं काम आहे, मला करून द्या. आणि त्याने 2 दिवसात करून दिला आणि मी आलो नुसत्या चांगल्या जेवणामध्ये. वा. म्हणून तो मार्ग पोटातून जातो. मन जिंकण्याचा मार्ग पोटातून मन जातो जिंकण्याचा असं मार्ग म्हणतात. पोटातून अगदी खरं आहे. बोला. खूप छान. नव्याने जे व्यवसायामध्ये येऊ इच्छितात त्यांना तुम्ही 3 महत्वाच्या गोष्टी कोणत्या सांगाल? सर्वात महत्वाचा, खरीदार चाहे कितना भी बड़ा क्यों न हो तुम बिकाऊ बनना मत. दिमाग चाहे दिल न चाहे वो काम करना मत. दौलत बहुत कुछ है, दौलत सब कुछ नहीं. बहुत कुछ के लिए सब कुछ खोना मत. दिमाग चाहे दिल न चाहे वो काम करना मत. कहता है विठ्ठल इंदिरा व्यंकटेश कामत. क्या बात आहे. ही साहेब काय आहे, लोक सांगतात म्हणून जर तू धंदा करतो आहे तर तो तुम्हाला काही उपयोगी नाही. तर तुम्ही काय करायला पाहिजे, तर तुम्हाला आवडणारी गोष्ट, पण तुम्हाला आवडेल तर ती कस्टमरला आवडेल असं नाही. ती कस्टमरला आवडण्याजोगी करणंही तुमचं काम आहे. म्हणजे इडली रोज खाऊन मनुष्य कंटाळला तर तुम्ही त्याबरोबर फ्राय इडली करू शकता. त्याच्याबरोबर तुम्ही ती इडली वेगवेगळ्या पद्धतीने देणं. जसं मी लंडनला बटन इडली केली. ती बटन इडली म्हणजे मी एका कपात सगळे लहान लहान इडल्या घालायचो. त्याच्यावरती सॉस घालायचं 3 प्रकारचं, सफेद, येलो आणि रेड. ते इंडियन ते आपल्या ट्राय कलरसारखं दिसायचं. आणि लोक ट्रेनमध्ये असं टूथपिकने खायचं इडली खुश. विकायला तू कल्पनाशक्ती तुमची. त्याला तुम्ही नाव पण एक छान दिलं, राईस डम्पलिंग विथ कोकोनट सॉस. ते फार चाललं साहेब. आज पण मी लंडनला इंडियन राईस पुडिंग. इंडियन राईस पुडिंग इडलीला पण हो. कारण ते काय साहेब, चायनीजमध्ये डम्पलिंग आणि ह्याच्यामध्ये गुजराती लोकांसाठी राईस पुडिंग. तर ते ज्याला जे जमतं हो
त्याचा मन मन वापर भावे करतो. मुंडिया हिलावे तसं आहे ते, क्या कळलं का? तर लोकांना असं आहे ते त्या गोष्टी तसं द्याव्या लागतात तुम्हाला. मी ते भटुरा जे पहिल्यांदा केलं अमेरिकेला बार्कले युनिव्हर्सिटीच्या बाहेर, तर पसंत रेस्टॉरंटला, तर ते मला अमेरिकन येऊन विचारायचं तुम्ही हवा कशी पंप करता आतमध्ये, कारण ते एवढं हो. पण त्या फुगण्यामुळेच, आणि ती फुगल्यावरती ती अशी नाचली कढईमध्ये ना, का समोरच्याला आय वॉन्ट दॅट. क्या बात आहे. फूड इज इटन बाय आईस, हे लक्षात ठेवा. जेवण हे डोळ्याने खाल्लं जातं. म्हणजे पदार्थ नाचला तर तो खाणाराही खाणारा डबल त्याला नाचतो, नाचावंसं आणि वाटतं. हो त्याला पण नाचून ती मी दमले, क्या बात तसं आहे क्या ते. बात आहे. तर तसं लगेच तो खाण्यासाठी ऑर्डर देतो. दुसरं स्मेलमध्ये स्मेल हा दुर्गंध नाही तर सुगंध म्हणतो. तुम्ही जर चांगलं हे केलं, तुम्ही कुठलंही व्हेजिटेरियन खाणाऱ्याला पण पापड जरी भाजला गेला तर तो म्हणतो अरे यार पापड मधले लेंगे चलो, असं आहे ते. मक्याचं कणीस चांगलं भाजलं, समोर आहे, मीठ लावलं, मनुष्य खुश. आता तुम्ही मगाशी बोलताना एक सूत्र सांगितलं, त्यावेळेस तुम्ही सांगितलं की आपल्या आईची किंवा वडिलांची आठवण तो पदार्थ खाताना आली तर तो पदार्थ चांगला झाला, असं एक सोपं सूत्र तुम्ही सांगितलं. हो. तसंच तुम्हाला जुन्या गोष्टींची पण खूप आवड आहे, म्हणजे पुरातन वस्तू संग्रहालय तुम्ही एक केलेलं आहे. माझे 2 तर हा संग्रहालय. छंद कसं काय विकसित केला? एक तर माझ्या आईने, मी 8 वर्षाचा असताना मला एक लड्डू गोपाल दिला होता आणि 3-4 कॉईन दिले होते. माझ्या शेजारी पद्मा लोकूर राहायचे, त्यांची आई ही भोरची महाराणी होती. तर माझं हे बघून त्यांनी मला काही वस्तू त्यांनी दिल्या. अच्छा. मग त्यांच्यामुळे, आणि मी जरा चुणचुणीत होतो लहानपणी, म्हणजे सगळी गाणी म्हणायचो, मला श्लोक सगळे पाठ आहे, मग पर्वचा म्हणायचो. तर त्यांनी शिकवलेलं आहे, अजूनपर्यंत माझ्या आहे. आणि मी कधी एकटा असलो, प्लेनमध्ये असलो का परत पाठांतर करतो. कारण एकदा बाळासाहेबांच्या घरी मी म्हटल्यावरती बाळासाहेबांनी मनोज जोशींना सांगितलं, पंत बघा तुम्ही जोशी आहात, हा कामात आहे इडलीवाला, पण बघा कसं फटाफट बोलतोय. आणि भटजी माझ्यावर खुश झाले. आणि काय झालं, भटजी पण असं करतात, साहेब म्हणाले बोलतोय, हो साहेब काय साहेबांचं पाठांतर आहे, खरं तेवढंच चांगलं होतं, म्हणजे 3-4 श्लोकच मला चांगले येतात. आणि ते मना असज्जना भक्ती पंचेची जावे, असं जे लहानपणी आमच्या शाळेत करायचे, ती आठवण अजून राहते. आणि त्यामुळे तुमचा कधी कधी काही ठिकाणी तुम्ही जेव्हा जातात, मला बेळगावला बोलवलं होतं, तर तिथे माझ्याबरोबर 85 वर्षाची बाई नाचली. आणि दुसऱ्या दिवशी पेपरच्या फ्रंटमध्ये मी आणि ती बाई मॅडम. तर कितीतरी हॉटेलवाले, आणि जे तो पेपर कन्नड आणि 4 पेपरात आल्यावरती दोन्ही साईडला जेवढी कामं टोटल होती ती फुल होती, कारण पेपरामध्येच विठ्ठल कामत नाचताना आला. त्यामुळे प्रत्येक हेनरी मराया, आणि या बाजूचा अरे काय तो विठ्ठल नाचला, अरे काय केलं. पण मी गेलो होतो त्यांना, त्या प्रोग्रामला त्यांना एक मंदिर बांधायचं होतं आणि त्यांना हॉल करायचा होता. म्हणजे तुम्ही लहानसं तिकीट ठेवा, बाकी कलेक्शन करायचं काम माझं आहे म्हटलं. आणि फार त्या बाई माझ्या अंगावर काटा आला आता. ती तिकडची कित्तूरबाई फेमस होती. तर तिला एकदम ती म्हणाली, मी बघा कसं तुमच्यावर नाचते. मग मी केलं तसं. एकदा आपले जे ह्याचे सिन्नरचे साहेब होते, माझ्याकडे एकदा इडली ऑर्किड वाचून आले आणि मला म्हणाले की तुम्ही उद्या आमच्या इथे परवा या. मी गेलो त्यांच्या इथे गावात गेलो. तर त्या जायच्या आधी 9 वाजता जेवण. मी जन्मात 9 वाजता नाही जेवलो, म्हणजे माझं जेवण 1:30, 2, 2:30, 3:30, काय विठ्ठलाला जेवणाचा टाईमच नाही. नैवेद्य आला तर खायचं, नाही तर नाही. तर झालं, मी गेलो तर त्यांनी रस्त्यात गाडी थांबवली आणि म्हणाले आताच चला. 1 किलोमीटर दूर असं लेझिम घेऊन, तर लेझिम मी ते उतरलो, म्हटलं थांबा, उतरवलं. आणि मी त्यांच्याबरोबर जे लेझिम केलं, ते जिथे प्रोग्राम होता त्या समारंभाला डायसपर्यंत पोहोचलो. तर ते मला येऊन म्हणाले की साहेब हो काय गडबड झाली, काय झालं, आधी 7-8 हजार लोक होती, तुमच्यामुळे ते आता 35,000 झालेत. तर मी म्हटलं ठीक आहे साहेब, बघू ना, जाऊ ना. मी भाषणाला सुरुवात करणार, एक बाई आली, मला तुमचं भाषण ऐकायचं नाही आहे, मला लेझिम तुमच्याशी करायचं आहे. म्हटलं यावरती या मॅडम. आल्या आणि ती बाई माझ्याबरोबर नाचली. आणि मी तिला म्हटलं ही वांगी फोड म्हणतात. हो वांगी फोड मला येते. मग आम्ही दोघांनी केल्यावरती काय म्हणजे विचारू नका, हैदोस झाला. तर परत दुसऱ्या दिवशी तेच प्रत्येक पेपरमध्ये आल्यावरती माझे मॅनेजर फोन करतात, सर तुम्ही कायम येत जा इथे, कारण आज सेल डबल झालेला आहे.
क्या तर हे असं ही होतं विठ्ठलाची रिमाइंडर. किमया आहे असं म्हणता येईल. विठ्ठलाची पेक्षा इट इज कॉल्ड अ रिमाइंडर. लोकांचं काय असतं, साहेब अभिषेक आहे ना देवाला जो करतात तो कस्टमरला केला पाहिजे. क्या बात आहे. वा. जेव्हा तुम्ही कस्टमरला अभिषेक करता, रिकॉल व्हॅल्यू, रिमाइंडर और मोस्ट इम्पॉर्टंट सॅटिस्फॅक्शन. तुम्ही जेव्हा सॅटिस्फॅक्शन त्याला देता तेव्हा तो काय करतो, दुसरीकडे जाऊन तो पदार्थ खाता म्हणतो, हाय हे काही नाही माझ्याबरोबर आहे, चल विठ्ठल कामतकडे जाऊ, असं आहे. तर ते तुमची ताकद तुमच्यात असली पाहिजे. आणि ती ताकद साहेब, जसं माणसाला वाटतं मी अत्युच्च शिखरावर पोचेन, तसं गिरायकाला तुम्ही समाधानाच्या अत्युच्च शिखरावर पोचवलं पाहिजे, वा. तरच तुम्ही करू शकता. जपानमध्ये मी लाईन लावली होती. मी 18 रेस्टॉरंट केली. काय लाईन लावली, लाईन. आणि काय केलं साहेब, लोणच्यामध्ये किसमिस आणि जर्दाळू आणि केसर आणि त्याला लावून मी नान द्यायचो लहानशी. त्याच्यावरती कापलेले बदाम पिस्ता आणि त्याचं काश्मीरी नान. क्या बात आहे. एवढी फेमस, काय विचार. वर चालू झालं, मी काश्मीर घातलं का पेपरात रोज काश्मीर नाव येतं. तुमचे डोळे उघडे ठेवा तुम्ही. म्हणजे कुठेतरी वर्तमानाला जोडणं फार महत्वाचं असतं. वर्तमानाला किंवा तुम्ही एकदम म्हणजे ओल्ड ट्रान्स. आता हेल चॉकलेट चालेल. हेल म्हणजे काय, तुमचं काळा, जसं डार्क चॉकलेट काय हेल चॉकलेट आहे. म्हणजे थोडक्यात एका वाक्यात सांगायचं तर वर्तमान आणि भूतकाळ याचं भान ठेवलं तर तुमचं भविष्य उज्ज्वल आहे. वा 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 वा. मला वाटतं तुम्ही विठ्ठल कामत झालात. श्रोतेहो, आपण ऐकत आहात कार्यक्रम सहज संवाद आणि आपल्यासोबत आहे डॉक्टर विठ्ठल कामत. सर, तुम्हाला माणसांची खूप अचूक पारख आहे, जे एका यशस्वी उद्योजकाला अतिशय आवश्यक असतं. आणि प्रतिष्ठा, पद, शिक्षण, लौकिक या सगळ्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही माणूस म्हणून समोरच्या माणसाचा विचार करता. तर ही जी संवेदनशीलता आहे ती आणि तुमचा व्यवसाय याच्यामधला ताळमेळ कसा तुम्ही साधता? साहेब, ही संवेदनशीलता मला माझ्या आईवडिलांनी रुजवली. एकदा सम्राटमध्ये 3:30 पावणे 4ला एक व्यक्ती आली. 3:30 वाजेपर्यंत आमचा दरवान बाहेर असतो. म्हणजे तो जर चांगले कपडे नसेल फलाना, तर तो दरवानला बघून लोक येतच नाहीत आतमध्ये असे. पण हा मनुष्य एकदमच फार हलाखीच्या परिस्थितीत एक मनुष्य आतमध्ये आला. त्याला बघितलं, माझ्या वडिलांनी नमस्कार केला. नमस्कार नमस्कार, या बसा बसा. तो म्हणाला, नाही माझे कपडे. मग काय पाहिजे? मग वडिलांना काय ते त्याने सांगितलं. आणि वडील मला म्हणाले, दे त्यांना. त्याने ही 45 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मला 20 म्हणाले. मी त्यांना लगेच रुबाबात त्या मॅनेजरने 20 रुपये दे. आणि तो 20 रुपये दिला, बघत राहिला. आणि त्याने वडिलांकडे एकदा बघितलं. वडिलांनी तिरकी नजर माझ्याकडे मारली. मी मारावून जास्त, हाताने मारल्यापेक्षा जास्त ती नजर होती. म्हटलं, काय पाहिजे सांगा ना. मी जरा जोरात बोललो, काय पाहिजे सांगा ना. तर म्हणाले 20,000. वडिलांनी न बघता असं केलं. मी लगेच त्याला 20,000 मोजून दिले. तो वडिलांना नमस्कार केला त्याने आणि तो निघून गेला. म्हणाला, हा मनुष्य लक्षात ठेव बरोबर, पुढच्या वेळी जर आला आणि जर 40 मागितले तरी त्याला दे. तुझ्या वडिलांकडे काही नसताना याने 100 रुपये दिले होते मला. तर आज मी त्या माणसाला शोधतोय, 1 करोड पण देऊन टाकेन. आता हे माझ्यात रुजवणारे माझे वडील. आई पण, आई काय करायची, तर आमच्या घरी जुन्या गावच्या बायका वगैरे कधी यायच्या. तर माझ्या वडिलांना एक सवय, वाईट सवय होती. जाताना ते आईला थोडे पैसे द्यायचे. मला वाटतं काय आयडिया असेल त्यांची, ते करवटीला खर्चासाठी. पण आई ना नेहमी, मी आईला आयडिया सांगितली होती, तू डबल सांग म्हणजे अर्धे देतील. पण ते जमलं नाही तिला. तर ती गेले, वडील गेले का, मी किती दिले, नाही रे मी 500 मागितले होते, 250 दिले. तर मी तिला सांगा, तू डबल माग ना. तर नाही ऐकायची. आणि ते एकदा 500 तिला दिले, 5 नोटा 100च्या. आणि तिची एक म्हातारी बाई आली आणि काहीतरी बोलली. आणि आईने त्या 5 नोटा तिला देऊन टाकल्या. माझा जळफळाट. म्हटलं, आई काय केलं ग. थांब रे तू नंतर बोल. ती गेल्यावर म्हणाली, अरे बाळा, ही बाई मी लहान असताना मला जत्रेला घेऊन जायची आणि तिच्या खर्चाने कुंकू आणि प्लास्टिकच्या बांगड्या द्यायची मला. त्या दिवसापासून मी माझ्या लाईफमध्ये देताना आईची आठवण हात आखडता घेत नाही. कारण माझ्या आईचं प्रिन्सिपल आहे, द हँड दॅट गिव्ज इन प्लेंटी रिसिव्ज इन अबंडन्स. जो 2 हाताने देतो त्याला 100 हाताने मिळतं. मी त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण आहे. तुम्हाला नोकरी करावीशी कधी वाटली नाही?
म्हणजे वडील तर या व्यवसायामध्ये होते, पण वडिलांनी कधी असा आग्रह केला की तू या व्यवसायामध्ये येण्याऐवजी नोकरी कर, कारण व्यवसाय म्हटलं की एक अस्थिरता असते त्याच्यामध्ये. सर मला त्या अस्थिरतेला मी घाबरत नाही, पण प्रॉब्लेम काय आहे, मला पायलट व्हायचं होतं. आमच्या शेजारी इथे पायलटची बॅग आणि त्याचे कपडे बघून मी भारावून गेलो. हे मी मुद्दाम सांगतोय की मुलांना असं कोणाचे कपडे बघून, कोणाचा सेंट बघून, कोणाची गाडी बघून भारावून जाऊ नका. तो काय आहे, त्याच्या आतमध्ये काय, त्याची ॲबिलिटी काय आणि त्याच्यातला सगळा माणूस बघा. त्याच्यातला माणुसकी काय आहे. या 4 गोष्टी माझ्यात. माणुसकी आईवडिलांनी भिनली, माझ्यातला माणूस आणि माझं माइंड एकत्र चालू केलं. मी घामाला अत्तर समजतो आणि सर्वात गिरायकाचं अच्युत समाधान. दिस इज माय सक्सेस. रिपीटेड गेस्ट इज युअर सक्सेस. पण तुम्ही एका नोकरीसाठी इंटरव्ह्यूला गेला होता, तसं हो. काहीतरी पुस्तकात तुमच्या आलत नाही नाही, ते आमचे वडील आहे ना, त्या काळी सगळं निगेटिव्ह हे चालायचं. काय निगेटिव्ह, त्याला तुम्हाला निगेटिव्ह मोटिवेशन चालायचं. निगेटिव्ह मोटिवेशन म्हणजे काय, तुम्ही करूच शकणार नाही, तुम्हीच करू शकणार. तर मला विचारलं, तुला एकदा मला माझ्या शेजारी तिथे जो टेलर होता त्याने मला सफारी शिवून दिला त्याच्याच कपड्याने. तेव्हा बॉस्की म्हणून एक कपडा यायचा, तो चालायचा पुष्कळ. तर वडिलांनी बघितलं, 100 रुपये कमवायची ताकद नाही तुझी, 100 रुपये कमवायची तुझी ॲबिलिटी नाही आणि बॉस्कीचा कपडा घालतो. तो मनामध्ये राग आला. मग मी म्हटलं चला, तर ही ॲडव्हर्टाईज पाहिली एका फार्मास्युटिकल कंपनीची, मग शाप दम नावाची कंपनी होती. मी गेलो तिथे आणि गेल्यावरती मी तर आपल्या चपला घालून आणि सगळे लोक टाय बी लावून सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह आले होते. मला त्यांनी विचारलं इंटरव्ह्यूमध्ये, बघितलं आणि त्यांना त्याच्या शेजारी 2 चमचे इथे 2 चमचे तिथे बसले होते बाजूला, आणि चेअरमनने विचारलं, कॅन आय आस्क यू 1 इझी क्वेश्चन और 5 डिफिकल्ट क्वेश्चन, 5 इझी क्वेश्चन और 1 डिफिकल्ट क्वेश्चन. तेव्हा मी त्यांना म्हटलं 1 मोस्ट डिफिकल्ट क्वेश्चन. तर ते म्हणाले, टेल मी विच केम फर्स्ट, काय आलं पहिलं, कोंबडी का अंड? मी म्हटलं कोंबडी. तर का अंड का नाही म्हटलं. सेकंड क्वेश्चन मला घेतला. हजरजबाबीपणा बाळासाहेबांचा, माझा हजरजबाबी. कधी मला भेटलो का त्यांच्याबरोबर आम्ही कामाला, एकदा बाळासाहेबांनी मला फार चांगला फोन केला आणि सांगितलं, का मत द्यायचे. अच्छा. का मतला का मत द्यायचं. मत. बाळासाहेबांकडे ग्रेट म्हणजे प्रेझन्स ऑफ माइंड आणि हजरजबाबीपणा वगैरे. कारण कामत नेहमी कामात असतात असं तुम्ही त्यांना सांगू शकला असता. मी त्यांना काहीच बोललो नाही, का, कारण मला ते कामाला लावतील मग परमनंट. त्यांचं म्हणजे असं अमर प्रेम. साहेब, असा मनुष्य जगात होणे नाही. श्रोत्यांना जाता जाता काय सांगाल, तुमची जी लेखनाची प्रेरणा आहे आणि अनेक पुस्तकं तुम्ही लिहिलेली आहेत, तर आगामी विचार आहे का डोक्यात? 3 आहेत ती केलेली आहे. त्याचं त्या माझ्या जीवनात ज्या मिस्टेक झाल्या त्या इतरांनी करू नये त्यासाठी एक लिहिलं आहे. दुसरं मी जे आत्ता लिहिलेलं पुस्तक ते इंग्लिश करतो आहे, यश, अपयश आणि मी. माझ्या आईला अल्झायमर, डिमेन्शिया, पार्किन्सन झाला होता. मी वरती बघितलं आणि म्हटलं, अय बुरे वक्त जरा अदब से पेश आ, अय बुरे वक्त जरा अदब से पेश आ, वक्त को वक्त नहीं लगता वक्त बदलने में, 14 महिन्यात वक्त बदलना. आईने गाणं म्हटलं. क्या बात. हो, तिने चांद सी महबूब बाहों में भी ऐसा मैंने सोचा था, हाँ तुम बिलकुल वैसे हो जैसा मैंने सोचा था. पण ते गाणं झाल्यावरती ज्या प्रेक्षकांनी टाळ्या मारल्या, तर जी बाई माईक घ्यायला आली तिच्या गालाला हात लावून म्हणते, तेरी प्यारी प्यारी सूरत को किसी की नजर ना लगे, आणि लोकांनी हैदोस घातला. असं आहे. तर ते मला असं वाटतं की आपल्या आईवडिलांना सांभाळणं हे आपलं परम कर्तव्य आहे. दुसरं, लोक जे शेजारी पाजारी लोकांचा दुस्वास करतात ते चुकीचं आहे. तुझ्यात आहे तर तू येशीलच वर, कोणी तुम्हाला खाली खेचू शकत नाही. मला कितीतरी लोकांनी सांगितलं, तुम्हारा बाप धोती पहनता है तो तुम 5 स्टार का मालिक बन नाही सकता है. आता ते खोटं ठरवलं. साहेब, खोटं ठरणारच. मी नाही, कोणी खोटं ठरू शकतो. ड्रेस आणि ॲड्रेस इज नो मोर, ॲबिलिटी अँड टनॅसिटी, हार्डवर्क, आणि शेवटी गिव्ह व्हॉट पीपल वॉन्ट, नॉट व्हॉट यू वॉन्ट. वा, मला असं वाटतं आपण कार्यक्रमाची वेळ आपली संपत आलेली आहे आणि याच तुमच्या संदेशावर आपण श्रोत्यांचा निरोप घेऊया. तुम्ही संवादासाठी याल. संवादासाठी मुद्दाम येईल, भेटण्यासाठी पण येईल. तुमच्याकडनं शिकण्यासारखं पुष्कळ आहे. थँक्यू. ऑल द बेस्ट. धन्यवाद सर. बरे श्रोते, आजच्या सहज संवाद कार्यक्रमात इथेच थांबूया.
मी दिनेश अडावतकर आपली अनुमती घेतो. या कार्यक्रमाची संकल्पना शैलेश माळोदे यांची आणि सादरकर्त्या नेहा खरे. पुढील भेटीपर्यंत नमस्कार. सहज संवाद.